आणि मेडिकल ऑफिसर झालो. आमची 3-4 जणांची लग्न एकत्र लागली. त्यामुळे लग्नानंतर सासऱ्यांनी देवदेव करण्यासाठी व सहलीच्या उद्देशाने दक्षिण भारताचा दौरा आयोजित केला. माझी शेवटची टर्म सुरू असल्याने अर्थातच मी ही सहल टाळली. थेट औरंगाबाद गाठले. आधीच बराच वेळ हातातून निघून गेला होता. त्यामुळे कठोर परिश्रम करणे आवश्यक होते. विषय जास्त असल्याने एका प्रयत्नात उत्तीर्ण होणे तितकेसे सोपे नव्हते. तरीही मी निश्चयाने तयारीला लागलो. फायनल MBBS पास होऊन डॉक्टर म्हणवून घेणे ही माझी महत्त्वाकांक्षा होती. ते सगळ्यांसाठीच अभिमानास्पद ठरणार होते. ते तितकेसे सोपे नसले तरी मी नेटाने हे साध्य करणार होतो. 4-4 वेळा प्रयत्न करूनही अयशस्वी ठरलेली काही मंडळी भेटत असत. मला ते न परवडणारे होते. त्यामुळे झपाटून अभ्यासक्रमाला लागलो. माझे नुकतेच लग्न झाले आहे, अंगावरील हळदही अजून पुसली गेली नाही हे विसरून अभ्यासाला लागलो. रात्रीचा दिवस करून तयारी केली. परीक्षेचे वेळापत्रक आले. सर्व पेपर एका पाठोपाठ होते. मध्ये एकही सुट्टी दुरापास्त होती. अखेर परीक्षा सुरू झाल्या. माझा सगळा कस पणाला लागणार होता. आम्ही थिअरी पेपर्स देत होतो. शेवटच्या पेपरच्या आधी अख्खी रात्र जागून काढली होती. झोप येऊ नये यासाठी चहा तर घ्यायचाच, पण झोप न येण्याच्या गोळ्याही घेत होतो. मला चांगलेच आठवते, या सगळ्या पराक्रमामुळे पेपर लिहिताना मला प्रचंड झोप यायची. एखादी डुलकी झाली की परत लिहायला लागायचो. अशा प्रकारे थिअरी पेपर्स एकदाचे संपले. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना सांगावेसे वाटते की परीक्षेचे, अभ्यासाचे दडपण न घेता अभ्यास करा. तयारी करा, पण अशा प्रकारे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन जागू नका. त्यामुळे शरीराची वाईट अवस्था होते. भविष्यात त्याचा मोठा त्रास उद्भवू शकतो. शिवाय परीक्षेच्या वेळी मन प्रफुल्लित नसेल तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. थिअरी संपल्यानंतर प्रॅक्टिकल सुरू झाले. त्याच वेळी माझा निकाल आला. सर्जरी हा एक विषय थोड्या मार्काने राहून गेला होता. त्यामुळे 6 महिन्यांनी परत परीक्षा देऊन पास झालो. परीक्षा संपल्यानंतर लातूरला सासूरवाडीला परत आलो. MBBS पास झाल्यावर 1 वर्षाचे इंटर्नशिप नावाचे प्रशिक्षण असते. ते जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात करावे लागते. मी माझा जिल्हा असलेल्या नांदेड येथे हे प्रशिक्षण पूर्ण करणार होतो. सासऱ्यांचे म्हणणे पडले की हे प्रशिक्षण मी धाराशिव म्हणजेच तेव्हाचे उस्मानाबाद येथे पूर्ण करावे. त्यांच्या इच्छेनुसार धाराशिवला रुजू झालो. मी सिव्हिल सर्जन व्हावे ही सासऱ्यांची तीव्र इच्छा होती. त्यांच्या ठिकाणी मला माझे वडील दिसत होते. त्यामुळे त्यांची इच्छा मोडणे शक्य नव्हते. त्या काळी सिव्हिल सर्जन होण्यासाठी सर्जरी हा विषय घेऊन पदव्युत्तर परीक्षा पास होणे अनिवार्य होते. इतर विषय घेऊन सिव्हिल सर्जन होता यायचे नाही. घरची दुरवस्था पाहता मी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद घेऊन घरात लक्ष घालणे गरजेचे होते. असे असले तरी सासऱ्यांची इच्छा मला मोडवत नव्हती. त्यामुळे सर्जरी या विषयासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करून मी प्रवेश मिळविला. वास्तविक मला मेडिसिन या विषयात जास्त रुची होती. सर्जरी हा माझा विशेष आवडीचा विषय नव्हता. तरीही सिव्हिल सर्जन व्हायचे असेल तर सर्जरी हा विषय घेऊन पदवीधर होणे अत्यावश्यक होते. आमच्या वेळचा हा नियम कालांतराने बदलला. सर्जरी हा विषय घेऊन पदवीधर व्हायचे म्हणून MS साठी अर्ज भरला. त्यासाठी मुलाखती असायच्या. मुलाखत घेण्यासाठी असलेले प्राध्यापक जरा खडूस स्वभावाचे होते. त्यामुळे मला अटेम्प्ट लागला म्हणून त्यांनी काही गुण कमी केले. त्यांच्या नियमानुसार त्यांनी माझे गुण कपात केले तरी माझा प्रवेश निश्चित होता. मी तसा शांत स्वभावाचा. प्राध्यापकांचे वागणे मात्र अपेक्षाभंग करत होते. त्यांनी सांगितले कदाचित तुमचे रजिस्ट्रेशन होणार नाही. म्हणून मी प्रोफेसरांना भेटलो व या सगळ्याची त्यांना कल्पना दिली. मी नियमात बसत होतो. जागाही शिल्लक होत्या. त्यामुळे त्यांनी माझ्या रजिस्ट्रेशनला परवानगी दिली. मला त्यांनी शेवटच्या म्हणजे 4थ्या युनिटला जॉईन व्हायला सांगितले. आमचे युनिट इन्चार्ज डॉक्टर गोरी होते. आम्हाला हाऊसमन म्हणत. आमच्यावर रजिस्ट्रार होते. आमचे रजिस्ट्रार म्हणून तुंगार नावाचे एक कडक स्वभावाचे डॉक्टर होते. त्यांना भले भले हाऊसमन घाबरत. तिथे आम्हाला सुरुवातीपासून विरोधी वातावरण मिळाले. 3 महिन्यांपूर्वी आमचे युनिट इन्चार्ज डॉक्टर नागोरी यांची मुंबईला बदली झाली होती.
आमच्या टीचरची बदली झाल्यामुळे PG टीचरची संख्या कमी झाली असे सांगत माझे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आले. या सगळ्या त्रासदायक प्रकारानंतर मी प्राध्यापक घारपुरे यांना भेटून विनंती केली की टीचरच्या बदल्या होतच असतात. माझे MS साठी आधीच रजिस्ट्रेशन झाले आहे. जर टीचरची बदली झाली तर आता आपण इतर उपलब्ध टीचरकडे मला PG स्टुडंट म्हणून द्या. सर म्हणाले, त्यांचा कोटा पूर्ण झाला. जादाचे विद्यार्थी घेता येत नाहीत. यावर उपाय काय अशी विनंती वजा चौकशी मी त्यांच्याकडे केली. त्यावर ते म्हणाले, जर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी परवानगी दिली तर मी त्याचा विचार करू शकतो. कुलगुरू तर आमच्या ओळखीचे नव्हते, त्यामुळे काय करावे हे कळत नव्हते. एखादे काम व्हायचे असेल तर ते काहीही झाले तरी होते आणि एखादे होणार नसेल तर लाख प्रयत्न करूनही होत नाही हे मला चांगले ज्ञात होते. माझे नशीब बलवत्तर होते. नव्यानेच मंत्री झालेले श्री शिवाजीराव पाटील निलंगेकर छत्रपती संभाजीनगरला आल्याचे मला कळले. त्यांचा आमच्या सासऱ्यांशी जुना परिचय होता. त्यामुळे पुष्पगुच्छ घेऊन आम्ही त्यांच्या भेटीस गेलो. पुष्पगुच्छ देऊन त्यांना नमस्कार केला. योगायोगाने त्याच वेळी उपकुलगुरूही पुष्पगुच्छ घेऊन त्यांच्या भेटीस आले होते. मी मंत्री महोदयांना हळूच उपकुलगुरूंकडे माझे काम असल्याचे सांगितले. त्यांनी तिथल्या तिथे माझे काम करण्याची सूचना त्यांना दिली. दुसऱ्या दिवशी मी त्यांना भेटायला विद्यापीठात गेलो. त्यांनी एका कागदावर मला रजिस्ट्रेशन देण्याविषयी एक चिठ्ठी लिहून ती माझ्याकडे दिली. डॉक्टर घारपुरे यांच्या नावाने ती चिठ्ठी असल्याने ती त्यांना दाखवताच त्यांनी मला रजिस्ट्रेशन दिले. त्यांनी स्टुडंट म्हणून मला त्यांच्याकडेच ठेवले. अथक प्रयत्नाने रजिस्ट्रेशन तर झाले होते. आता MS करण्यासाठी एक प्रबंध लिहायचा होता. त्यासाठी नवीन विषय निवडावा लागतो. हे करायचे तर रुग्णावर प्रयोग करणे आले. दुसऱ्या युनिटमधून सुद्धा रुग्ण निवडून त्यांच्यावर प्रयोग करावा लागे. यासाठी दुसरे युनिट मला परवानगी देत नव्हते. परिणामी माझा प्रबंध थांबला. आधीच्या खोडसर प्राध्यापकांचा सतत तगादा सुरूच होता की प्रबंध कुठपर्यंत आला. रुग्ण न मिळाल्याने माझे काम पुढे सरकतच नव्हते. PG टीचरचा आग्रह आणि दबाव तर वाढतच चालला होता. मी सरांना माझी अडचण प्रांजळपणे सांगितली. त्यावर त्यांनी दुसरा विषय निवडण्यास सांगितले. दुसरा विषय निवडला तर तिथेही तेच. मला रुग्ण मिळत नव्हता. PG म्हणजे प्रबंध वगैरे करणे. दुसऱ्या बाजूला युनिटचे नियमित हेवी काम. सकाळी 6 पासून दिवस सुरू होतो. वॉर्डात साधारणतः 30 ते 40 रुग्ण असतात. दररोज सकाळी 7 वाजता राऊंड घ्यायचे. त्यानंतर वरिष्ठांच्या राऊंडची वाट पाहत त्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील काम करायचे. आठवड्यात 2 दिवस OPD आणि 2 दिवस ऑपरेशन असा हा कार्यक्रम असतो. OPDच्या दिवशी सकाळी 6 पासून काम सुरू व्हायचे. 7 वाजता राऊंड पेशंटचे नोट्स लिहिल्यानंतर 8 वाजता OPDत हजर राहून पेशंट संपेपर्यंत बसावे लागे. पेशंटची अवस्था पाहून त्यांना भरती करणे, अत्यावश्यक असेल तर त्यांच्या शस्त्रक्रियेची तयारी करणे, रक्ताची उपलब्धता हे सगळे करावे लागे. दरम्यान भरती केलेल्या पेशंटचा केस पेपर व साईड लॅबमधून टेस्ट करून घेणे, ते झाल्यावर इमर्जन्सी ऑपरेशनला उभे राहणे अत्यावश्यक असे. यात जेवण करण्यासही वाव नव्हता. जेव्हा काम संपेल तेव्हा वेळ मिळाल्यास जेवण करून घ्यावे लागे. पुन्हा संध्याकाळचा राऊंड असायचाच. रात्री काही इमर्जन्सी असेल तर कॉल पाठवीत. कधी कधी रात्रभर हे काम चालायचे. इतकं सगळं झाल्यावरही पुन्हा सकाळी नियमितचं रुटीन सुरू करावं लागायचं. हे करत करत प्रबंधाचं काम करावं लागायचं. सगळीकडूनच दबाव आणि तणाव असायचा. दर 6 महिन्याला एक टर्म असायची. एक टर्म संपली की दुसऱ्या युनिटमध्ये बदली व्हायची. पहिली टर्म संपून आम्ही दुसऱ्या टर्ममध्ये डॉक्टर भागवत सरांच्या युनिटला गेलो. त्यांचे युनिट फार हेवी होते. काम तर जास्त होतेच, त्यात भर म्हणून PG डॉक्टर घारपुरे यांचा प्रबंधासाठी तगादा सुरूच होता. हेवी कामामुळे प्रबंधाचे काम पुढे सरकत नव्हते. त्यात दर आठवड्याला प्रबंधाचे सेमिनार असायचे. सेमिनारमध्ये खोडसाळ डॉक्टर मुद्दाम विचारायचे, काय डॉक्टर, प्रबंधाचं काम कुठवर आलंय? सर्वांसमोर त्यांचा खोचकपणा सुरू असायचा. कामाचा तणाव, वेळी अवळी खाणे, नीट झोप नाही या सगळ्यांमुळे शरीरावर दुष्परिणाम होत होता. भागवत सरांचे काम हेवी असूनही माझे काम चांगले होते. त्यामुळे ते माझ्यावर खुश होते. त्यांच्याकडे मी 6 महिने पूर्ण केले. त्यानंतर माझे प्रमोशन झाले. मी रजिस्ट्रार होऊन
ENT विभागात रुजू झालो. 6 महिन्यातील 3 महिने रजिस्ट्रार होऊन झाले आणि एके दिवशी अचानक मला मेडिकल ऑफिसरची ऑर्डर आली. आता खरा पेच निर्माण झाला. MS कंटिन्यू करावे की मेडिकल ऑफिसर म्हणून जावे? अशा वेळी कोणता निर्णय महत्त्वाचा ठरेल याचा विचार करत होतो. मला एक कल्पना सुचली. मी जर मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झालो तर 1 महिन्याच्या आत माझी बदली परत वैद्यकीय महाविद्यालयात व्हायला हवी होती. तसे झाले तर माझे रजिस्ट्रेशन अबाधित राहिले असते. मेडिकल ऑफिसरची सिनियरिटीही सुरू झाली असती. पुढे सिव्हिल सर्जन होण्यासाठी मला हे उपयुक्त ठरले असते. मनात आलेली ही गोष्ट मी माझ्या सासऱ्यांना सांगितली आणि त्यांना निलंगेकर पाटील साहेबांच्या कानावर घालायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना हे सांगितले. त्यांनी वचन दिले की हे काम होईल. त्यामुळे आदेशाप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील लोहा प्राथमिक केंद्रावर रुजू झालो. तिथे गेल्या गेल्या बदलीसाठी अर्ज टाकला. तिथले माझे हे काम मात्र लवकर झाले नाही. शेवटी 3ऱ्या महिन्यात माझी छत्रपती संभाजीनगर वैद्यकीय महाविद्यालयात बदली झाली. माझी परत MS करण्याची तयारी सुरू झाली. माझे रजिस्ट्रेशन अबाधित होते. सिव्हिल सर्जन होण्यासाठी आता MPSC करणे आवश्यक होते.